अशा या अभंगानंतर मित्र आपण नाट्यसंगीताच्या प्रांताकडे वळणार आहोत. कारण नाट्यसंगीत हा आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक बनून राहिलेला आहे, किमान आपल्या पेडणेकरांच्या तरी. कारण कुठलीही मैफल म्हटली तर नाट्यसंगीत हे मॅन्डेटरी कलम असतं. कारण नाट्यसंगीताशिवाय का कोण जाणे, पण मैफल अधुरी आणि अपुरी वाटायला लागते. आणि मुळात जथा गोमंतकाचा नाटकासी जातो असं जर आपण म्हटलं तर तेही खोटं ठरणार नाही. आणि असंच एक नितांत सुंदर नाटक किंवा संगीत नाटक म्हणजे खऱ्या अर्थानं ज्याला आपण हिंदू हृदय सम्राट म्हटलं पाहिजे किंवा हिंदुत्ववादी म्हटलं पाहिजे, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या लेखणीतनं जे साकार झालं, जे परब्रह्म साकार झालं, ते नाटक म्हणजे संगीत संन्यस्त खड्ग. की अचाट आणि अफाट प्रतिभेचा कलावंत काय किमया करू शकतो. अगदी भगवंताने सांगितलेल्या गीतेमधला कर्मयोग या नाटकामध्ये ओतप्रोत सावरकरांनी भरून ठेवलेलं. आणि त्याच नाटकामधली अनेक सुंदर 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 पदं आहेत, परंतु त्याच्यातलं एक सुंदर जर निवडायचं झालं तर खऱ्या अर्थानं आपल्या हृदयाला हात घालणार असं हे पद, किंबहुना नाट्यसंगीतातलं किंवा नाट्यसंगीताच्या प्रांतातलं मर्मबंधातली ठेव, असं नाट्यपद म्हणजे मर्मबंधातली ठेव आहे. दया बुझे
Hey